हॅलो फ्रेंड्स, आपण बघतोय डू ॲज डायरेक्टेड मधले जे काही क्वेश्चन विचारले जात असतात 5th स्टँडर्ड पासून 10th स्टँडर्ड पर्यंत. जसं फर्स्ट क्वेश्चन आपण बघितला, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय रायटिंग अ लेटर. सेकंड क्वेश्चन आपण बघितला, अरेंज द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हे वर्ड दिले असतात आपल्याला, ते आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आपण बघितला, ज्यामध्ये आपण पंचुएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणून आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो. त्यात काही आपण बेसिक रूल्स वगैरे बघितलेत. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते सेपरेट व्हिडिओ टाकलेले, ते पण अवश्य बघा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 4 हा विचारला जात असतो एसएससी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये. नाव हिडन वर्ड्स. ओके, हिडन वर्ड्स म्हणजे काय की आपल्याला एक गिवन वर्ड्स असतो आणि या वर्ड्स मध्ये जे काही हिडन वर्ड्स असतील हे शोधायचे आपल्याला. ते मग आपल्याला मिनिमम 3 लेटरचे असले पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त लेटरचे असतील चालतील, पण 2 लेटरचे वर्ड्स आपल्याला यायचे नाही. ओके, चला बरं मग सुरुवात करूया. मेक द 4 वर्ड्स. किती वर्ड्स तयार करायचे आपल्याला? 4 वर्ड्स. मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर इन द वर्ड इंटरजनरेशनल. हा वर्ड दिलेला आहे, तर 4 शब्द आपण बनवणार आहोत. चला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इंटर, नेक्स्ट वन जनरेशनल, त्यानंतर नेशन, रॅशनल, असे 4 वर्ड्स आलेत. ऍडिशनल म्हणून रेशिओ, त्यानंतर ग्रेट, ट्रेन, असे आपण वर्ड्स तयार करू शकतो. ओके, चला सेकंड वन आहे बरं मात्र, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड रेन वॉटर. मार्च 2025 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. यामध्ये जर आपण आन्सर बघितलं तर RAIN रेन, WATER वॉटर, बरोबर. त्यानंतर डब्ल्यू पासून आपण जर इथे घेतला WAAR वियर, बरोबर. त्यानंतर येणार आहे TEAR टियर, रेन वॉटर वियर टियर्स. ओके, त्यानंतर AIR इयर, असे आपण वर्ड्स तयार करू शकतो, बरोबर. सहज आपल्याला काय करता येतील, रेन वॉटर या वर्ड मधले हिडन वर्ड्स आपल्याला शोधता येतील. ओके, क्वेश्चन नंबर 3, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ द 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड एंटरटेनमेंट. ओके, हा जुलै 25 मधला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, चला मग बघूया. चला इथे आपण सगळ्यात आधी फर्स्ट जर वर्ड घेतला तर तो येणार आहे बरोबर मात्र इंटर. ओके, ENTER. तुमच्यावर तुम्ही कशी सुरुवात करू शकता. त्यानंतर इथे RAAIN आहे, बरोबर. मग आपण इथे रेन घेऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला असं TIRI, ट्रेन पण घेऊन घ्या, हो चालून जाईल. रेन, ट्रेन. नंतर बघा AI आणि R पण आहे, तुम्ही म्हणाल की सर एअर घेऊन घ्या, चालेल. 3 लेटरचा हा पण वर्ड. ओके, त्यानंतर बघा TERM टर्म, हा पण वर्ड चालून जाईल. ओके, नेक्स्ट वन बघा. चला मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड चॅम्पियनशिप. मार्च 2026 मध्ये विचारला गेला क्वेश्चन आहे, बरोबर. तुम्हाला की सर इथे आपल्याला सहज दिसतंय. आन्सर मध्ये आपण घेणार आहोत, बरोबर. फर्स्ट वन वर्ड घेऊया चॅम्पियन, त्यानंतर SHIP शिप, सर 2 वर्ड तर आपल्याला सहज मिळालेत. नंतर CAMP कॅम्प, हो चालेल. ओके, नंतर ना बघा जसं आपण घेतलं ONI, ION, आयन, आपण म्हणतो पॉझिटिव्ह आयन, निगेटिव्ह आयन, त्यातला हा आयन. ओके, 4 साठी आपण म्हणत असतो. नंतर ना MAP मॅप. ओके, असे आपल्याला वर्ड्स इथे घेता येणार आहेत. नेक्स्ट वन चला बरं आता क्वेश्चन 5, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर इज युजिंग द लेटर इन द वर्ड्स कॅरेक्टरिस्टिक्स. जून 26 मधला हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, त्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात आधी दिसतोय आपल्याला बघा कॅरेक्टर हा वर्ड आलेला आहे. ओके, त्यानंतर CHART चार्ट. नेक्स्ट वन आपण पुढे बघितलं तर STAR स्टार, तर त्यानंतर CAR कार, त्यानंतर बघा RAT रॅट,
अशा आपण काही वर्ड्स इथे घेऊ शकतो. बरोबर. फॉर प्रॅक्टिस तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही वर्ड्स दिले. चला, पहिला वर्ड दिला आपल्याला व्हेजिटेबल. ठीक आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय व्ही व्हेज. पुढे बघितलं तर जी गेट, त्यानंतर TABLE टेबल, त्यानंतर आपण बघितलं तर ABLE ऍबल. अशा पद्धतीने आपल्याला सहज काय करता येतील ते वर्ड्स लिहिता येतील. त्यानंतर बघा सेकंड दिला आपल्याला चेअरमन, CHAIR चेअर, AIR इयर, MAN मॅन. पुढे मात्र एअरमॅन, AIRMAN एअरमॅन. ओके, अशा पद्धतीने आपण सहज वर्ड लिहू शकतो. ओके, बघा पुढे बघितलं बटरफ्लाय. बटरफ्लाय मध्ये बट, नंतर पुढे फ्लाय, बटर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला वर्ल्ड या वर्ड्स मधले पण तुम्हाला काय करता येतील, जे हिडन वर्ड्स आहेत ते शोधता येतील. ओके, फाइंड आउट करता येतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी आम्ही असे नवीन नवीन जे काही साधारणतः व्हिडिओज असतील, ज्यात बोर्ड एक्झामिनेशन मध्ये असतील किंवा 50 साठी इन्फॉर्मेटिव्ह असे बेसिक जे काही लेक्चर असतील, मॅथचे असू द्या, सायन्सचे असू द्या किंवा इंग्लिश सब्जेक्टशी रिलेटेड असू द्या, हे वेळोवेळी अपलोड केले जातील. थँक्यू.